नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आज बेडग येथे समर्थ आश्रमशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. आयुष्याच्या प्रवासामध्ये पुस्तकातील शब्दांसोबतच स्वतःमधील क्षमता देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. स्वतःचे स्किल, कला, क्रीडा, विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये वापरून उत्तम करिअर घडवता येऊ शकते. प्रत्येकाला IPS, IAS होता येणार नाही. स्पर्धा परीक्षांना दुसरा पर्याय म्हणून क्षमता प्रभुत्वाकडे पाहावे लागेल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या क्षमताधिष्ठित गुण कौशल्य विकासाकडे शिक्षक व पालकांनी लक्ष द्यावे, असे मत सहाय्यक संचालक सपना घोळवे यांनी व्यक्त केले. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. समर्थ आश्रमशाळा बेडगचे अध्यक्ष अशोकराव ओमासे, संचालक तवनापन्ना मजलगे, सिद्धराम खाडे, राहुल हांगे साहेब, शरद पवार व सर्व कमिटीचे उपाध्यक्ष, सदस्य व पालकवर्ग उपस्थित होते. ज्याला पुढे जाऊन आयुष्यामध्ये कशामध्ये कुठली नोकरी करायची आहे, कुठलं काम करायचं आहे, मग ते उपजीविकेसाठी आहे का, ज्या मुलांचा जिकडे कल असेल त्या मुलाला त्या प्रकारचं वातावरण आणि त्याच्यातले पुढचं मार्गदर्शन पुढे करिअर करण्यासाठी हे मेनली शिक्षकांनी करावं अशी माझी खरं तर विनंती आहे. आणि पालकांनी पण आपल्या पाल्याचा कल कशात आहे, त्याला काय आवडतं. फार हुशार मुलगा आहे आणि त्याला IAS नसेल व्हायचं, सायंटिस्ट व्हायचं असेल तर त्याला IAS म्हणून प्रेशराईज करण्यापेक्षा त्याला त्याच्यामध्ये इच्छा आहे, त्याच्यामध्ये त्याला करिअरच्या पुढच्या काय संधी आहेत त्याची मार्गदर्शन करणं आणि त्याच्यासाठी प्रोत्साहित करणं ह्या पण गोष्टी फार गरजेच्या आहेत. कारण समाजाला फक्त IAS, IPS किंवा अधिकारी नकोय. समाजाला सायंटिस्ट हवे आहेत, समाजाला शिक्षक हवे आहेत, समाजाला कला क्षेत्रात आणखी पुढे प्रतिभा चांगली असलेले जे कला क्षेत्र पुढे घेऊन जातील अशा सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आजकाल आपल्या समाजामध्ये थोडासा असा ट्रेंड झाल्यासारखा लहर आहे, सगळ्यांनी IAS व्हायचं, IPS व्हायचं किंवा राज्यसेवेचाच अभ्यास करायचा. समाजामध्ये सगळ्याच प्रकारच्या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. फक्त IAS आहे किंवा अधिकारी आहे ह्यालाच महत्व नाहीये. सगळ्याच प्रकारच्या आणि सगळ्या गोष्टींना महत्व आहे. हे पण आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी आत्ताच ह्याच वयात कळायला पाहिजे, जेणेकरून ते पुढे जाऊन स्वतःचा इंटरेस्ट कशात आहे ते पण महत्वाचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये पण ते आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतात ह्याची प्रेरणा आत्तापासूनच त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तर माझी विनंती राहील शाळा व्यवस्थापन समितीला आणि शिक्षकांना की ह्याच्या संदर्भात जे नववीचे 10वीचे आता आपले वर्ग वाढतच जातील त्यांच्यासाठी एक स्पेशल लेक्चर ठेवावं. तसंच जे काही सॉफ्ट स्किल्स असतात, इंटरपर्सनल रिलेशन्स, इंग्लिश स्पोकन, अशा प्रकारच्या पण जर आतापासूनच आपल्या ह्याच्यामध्ये जर क्लास घ्यायला लागलो तर आणखी काही मुलांना आपल्या जसं मनीषाताई DYSP पद मिळवलंय तसंच पुढे जाऊन आपल्याकडून कोण क्रिकेटर, कोण संगीतामध्ये मोठे, कदाचित IAS हे पण महत्वाचंच आहे. त्या क्षेत्रामध्ये पण आपल्या मुलांनी नावलौकिक मिळवावा अशी इच्छा करून मी थांबते. धन्यवाद.